नमस्कार. आज आपण बनवूया मटणासारखी लागणारी सुरणाची भाजी. हे आमच्या वाडीमध्ये लावलेलं सुरण होतं. जास्ती मोठं नाही, छोटंच होतं, पण एक टायमाची भाजी बनू शकते. आता हे सुरण आपण त्याची साल काढून आपण धुवून घेऊ. धुवून झाल्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे कापा करणार आहे. कापा एकदम छोट्या पण नाही करायचे, कारण की शिजताना ते फुटू शकते. आता एका कढईमध्ये आपण थोडंसं तेल घेऊ. त्यात जिरं, हिंग, आलं लसूणची पेस्ट, कांदा टाकून आपण मिक्स करूया. त्यात थोडेसे टोमॅटो घालू. त्यात धणा पावडर, हळद, मिरची पूड, मीठ हे सर्व टाकून आपण परत एकजीव करून घेऊया. आता त्यात कापलेले सुरणाचे तुकडे आपण टाकून मिक्स करू व 1 कप पाणी घालून झाकण ठेवून आपण हे 10 ते 15 मिनिटं शिजू द्यावे. आता गॅसवरती आपण खोबऱ्याचा तुकडा भाजून घेऊ. खोबरे बदले आपण फ्रेश नारळही यूज करू शकता. आता हे भाजलेलं खोबरं आपण थोडंसं पाणी घालून वाटून घेऊया. आता ते वाटण आपण भाजीमध्ये टाकून त्यात 2 कोकम टाकायचे. कोकम टाकल्याने सुरणाच्या भाजीची जी खाज वगैरे कधी येऊ शकते ती कोकम टाकल्याने येणार नाही. आता थोडासा गरम मसाला टाकून 5 मिनिटांमध्ये गॅस बंद करूया. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.